डॉक्टर यशस्वी, यू रियली डिड अ गुड जॉब. खूप कठीण होती ही केस. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर अ जॉब सो वेल डन. इथे पेशंटच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी होते, पण एवढी क्रिटिकल सर्जरी तुमच्यामुळे सक्सेसफुल झाली. एनिवे, थँक्स फॉर ऑल दिस. उद्या आपल्या सर्वांसाठी स्पेशल डे, 1 जुलै, डॉक्टर्स डे. मुझे नहीं चाहिए खाना. अंकल प्लीज खा लो. प्लीज नहीं चाहिए मुझे. काय झालं? आता तू मला आग्रह करू नकोस जेवा जेवा म्हणून. पण मला कारण कळेल का तुम्हाला का जेवायचं नाहीये याचं, किंवा मी काय केल्याने तुम्ही जेवाल? अंकल बोला ना. मला माझ्या मुलीशी बोलावंसं वाटतंय. देशील मला माझ्या मुलीशी बोलायला? आय एम सॉरी अंकल, पण हे हॉस्पिटलच्या नियमांविरुद्ध आहे. मग कशाला विचारलंस मला? अंकल प्लीज हट्ट करू नका ना, जेवून घ्या ना. तुम्हाला औषधं सुद्धा घ्यायचे आहेत. मग मला जेवायचं नाही. ठीक आहे. मी जर तुम्हाला तुमच्या मुलीशी बोलू दिलं तर तुम्ही जेवाल? हो. प्रॉमिस ना? हो नक्की. ओके. हेलो. हाँ, मैं बात कर रहा हूँ. हाँ ठीक हूँ, अच्छी है मेरी तबीयत. आकाश, माझ्या नातवाला 98% मार्क पडले, पहिल्याला वर्गात. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मग आता काय? आता तर डबल जेवण जाईल तुम्हाला. तू ना अगदी हट्टी आहेस, आमच्या पूजा सारखी. हो, खूप हट्टी आहे. हाय अनु. हाय हाय. अंजली, बरं झालं आलीस. मला ब्रेस्ट लिम्फ ड्रेनेज वरती कुठल्या टेक्स्टबुक मध्ये जरा बरी इन्फॉर्मेशन मिळेल ग? ह्युमन अनाटॉमी बाय प्रोफेसर डेव्हिड मर्क. डेव्हिड मर्क, राईट. थँक्स, मी विसरले होते ऑलमोस्ट. काय ग, आज काय उशीर झाला नाईट राऊंडला? शर्मा अंकल हट्ट धरला होता, मुलीशी बोलल्याशिवाय मी जेवणारच नाही. आणि ती मुलगी जी ते ऍडमिट झाल्यापासून कधीच त्यांना भेटायला आलेली नाही. स्ट्रेंज. दॅट्स सॅड यार. पण का नाही आली? डोंट नो. पण आपण असं काहीतरी करायला हवं ना ज्यामुळे ती त्यांना भेटायला येईल, म्हणजे त्यांनाही फार बरं वाटेल. देयर यू गो. हो ना? अगं काय हो ना अंजली, तुला या सगळ्यात पडायची काहीच गरज नाहीये. किती वेळेला सांगायचं? शर्मा अंकलची मुलगी त्यांना भेटायला यावी म्हणून काहीतरी करायला हवंय. पण काय करता येईल? तिचा नंबर आहे ना माझ्याकडे. हो राईट. अनु, शर्मा अंकल माझ्याच फोनवरून तिच्याशी बोलत होते. ऑलमोस्ट बराच वेळ बोलत होते, पण फक्त इथे 10 सेकंदच कॉल झालेला दाखवतोय बघ. अगं मग असे नका. तू काय एवढा विचार करते ग? लीव इट. हाय पूजा, शर्मा अंकल की बेटी हो ना आप? हेलो.
ओ ओ सो सॉरी. अनु, अगं हा रॉंग नंबर आहे. शर्मा अंकलच्या मुलीचा नंबर नाहीच आहे हा. अगं मग नसेल अंजली, नको पडूस ना. जस्ट गेट आउट ऑफ इट. ओके. मी आलेच. अगं अंजली, आज खूप दिवसांनी पोटभर जेवलो. अंकल, तुमच्या जेवणानंतरची टॅबलेट. अजून देऊ? अंकल, तुम्ही आज खरंच तुमच्या मुलीशी बोललात? अगं आता तुझ्या पुढ्यात तर बोललो. बर मी आता झोपतो, कारण ही गोळी घेतली ना की लगेच झोप यायला लागते. मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलीशी नाही बोललात. का केलं तसं? त्यांच्याशी बोलावं असं मला खूप वाटतं. त्यांना तसं वाटायला पाहिजे ना. बघ असं खोटं खोटं मदतल्या मदत कुणाशी तरी बोलतो, थोडंच बरं वाटतं, मनाचं समाधान होतं. पण अंकल, हे म्हणजे स्वतःला फसवणं झालं ना? हो माहिती आहे मला. अंकल, अंकल, आय एम सॉरी. प्लीज प्लीज रडू नका तुम्ही. आय एम सो सॉरी. मला हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही का, माहिती आहे मला तसं तू नाही बोलणार. खरं तर तुझं आणि माझं काही नातं नाही, आणि माझी मुलं. मला कळतंय सगळं अंकल, पण जी परिस्थिती आपण बदलू शकत नसू, अशी परिस्थिती स्वीकारलेलीच बरी आहे ना. उद्या कदाचित तुमच्यातले गैरसमज दूर होतीलही. आता जी परिस्थिती आहे ना अंकल, त्यात तुम्हाला हॅपी राहावंच लागेल आणि ती स्वीकारावीच लागेल. आता तुम्ही टॅबलेट्स घेतल्या, त्यामुळे आता जरा आराम करा आणि कसलाही विचार करू नका. नाही येणार ग मला आता झोप. तू इथे बसशील? हो, मी इथेच आहे. चल. फाईल बघू याची. बरं मला सांग, हे किती आहेत? 1 हे 4. गुड. पेन कमी झालंय ना आता? हो, पण तहान खूप लागते. तहान लागणार तुला, पण पाणी देता येणार नाहीये. तहान लागली तर आईस क्यूब द्या, काय पाणी देऊ नका. बरं, या मेडिसिन्स फॉलो कर. डॉक्टर संदीप, मला असं वाटतं की आपण आता पेशंटला तुमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे सर. चला. डॉक्टर, खरंच तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. हो का? काय करताय तुम्ही? प्लीज पाया पडू नका आणि उपकार वगैरे म्हणू नका. मी माझं काम केलंय, त्याबदल्यात तुम्ही पैसे देणार आहात मला.
फ्री ऑफ चार्ज सर्जरी केली असती तर उपकार म्हणू शकतो. प्लीज. डॉक्टरला देव म्हणतात तेच खरंय. ह्याची प्रचिती आली मला आता. देव? डॉक्टर देव नसतो, तो सुद्धा एक माणूसच असतो. काळजी घ्या तुम्ही पेशंटची. चल. तुम्ही प्लीज यशस्वी सरांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ नका घेऊ. कधीतरी खूप मनमोकळेपणाने बोलून जातात ते, एवढंच. संतोषची काळजी घ्या आणि आता लवकरच त्याला वेगळ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिफ्ट करू. ओमकार काय आहे? कशाला मध्ये मध्ये येतो? अरे तुला सेल्फीसाठी चांगला बॅकग्राऊंड नकोय का? नकोय, मला नकोय चांगला बॅकग्राऊंड. नको यूज. बरं ठीक आहे, मग वाईट बॅकग्राऊंड घे. ए जा ना यार, काय त्रास देतोय. हाय गाईस, काय चाललंय? अरे यार प्लीज टेल मी, जस्ट स्पॉइलिंग माय सेल्फी. काय रे ओंकार, का स्पॉइल करतोय तिचा सेल्फी? अजिबात त्रास द्यायचा नाही. जा तिथे जाऊन उभा राहा. राहिलो. अंजली यार तू पण बघ बघ किती छान आलाय. दाखव मला फोटो. अजिबात छान वगैरे आला नाही. दाखव ना. हा बघ किती मस्त आलाय. अरे काय भारी फोटो आलाय. आपण आहे ना मस्त फ्रेम करू आणि आपल्या रूम मध्ये लावू. काय लाव, हा? लगेच लाव. आता उगाच भांडणं करत बसू नका. अंजली कसं झालं तुझा जनरल वॉर्ड मधला राऊंड? मस्त झाला. तो आता ब्रेन सर्जरी वाला पेशंट पण बरा आहे. वा. पण यशस्वी सर, ते तुम्हाला दोघांना थोडी ड्राय नाही वाटत का? आता ड्राय म्हणजे नेमकं काय? ड्राय म्हणजे इमोशन्स ज्यांच्यात कमी असतात ना, अशी माणसं. त्यांचं बोलणं असं स्ट्रेट असतं. खूप प्रॅक्टिकल बोलतात ते. अगं ते प्रॅक्टिकल बोलतात कारण मुळात ते प्रॅक्टिकल आहेत आणि त्यात मला असं काही वावगं नाही वाटत यार. आता एक्झॅक्टली मला काय बोलायचं हे मला तुम्हाला सांगताच येत नाहीये. पण एक 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 मिनिट, एक मिनिट. आपण काय करूया, कॅन्टीन मध्ये जाऊ आणि मस्त गरमागरम चहा घेऊ. म्हणजे तुला कळेल नेमकं काय म्हणायचं आणि आम्हाला कसं समजवायचंय. काय? ओके. तुला हवाय ना चहा? करेक्ट बोलली तू. चला चला चला. ए ए का 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 तुला चहा प्यायचा म्हणून आम्ही दोघींनी चहा प्यायचा? हा चल चल ना मग. काय नीट सांभाळते. दरवेळेला का? चहा पिताना सेल्फी घेऊ, पाऊस करून घेऊ. हा काय वातावरण आहे बाहेर. हा चहा बरोबर मस्त कांदा भजी असती तर काय मजा आली. अरे आधी बरा असा चहा येऊ दे इकडे. कांदा भजीचा नंतर बघू. अरे केवढा बेचव आहे हा. हे बघ. हे अनु, तुला येतो ना चहा बनवता? म्हणजे काय? आणि कांदे पोहे? नाही टेन्शन नको घेऊ. आपल्याला कांदे पोह्याचा प्रोग्राम नाही करायचंय. तुला तर मी ऑलरेडी पसंत केलंय ना. हे जे गरम पाणी आहे ना ज्याला आपण चहा म्हणतोय, हासा ओते ना तुझ्या अंगावर. कसा कसा? एक मिनिट. एक मिनिट थांबा. तू बरी आहे ना? ए तू बरा आहेस ना? काय चाललंय? का म्हणताय? का म्हणतोस तिच्याशी? का चिडवतोस तिला? बघ ना कसं करतो. अरे छान ऍटमॉस्फिअर आहे. मस्त एन्जॉय करा. छान गप्पा मारा. मी आलेच. बसू मी? मॅडम बसा ना. माझ्या मागच्या टेबलवर जे आजोबा बसलेत ना, ते कोण आहेत हे माहिती का तुम्हाला? मॅडम त्यांच्या बायकोला आजच ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. ओके. त्यांची आर्थिक परिस्थिती फारच गरिबीची आहे. ओ, पण आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट स्वस्तच आहे ना? हॉस्पिटलचं ठीक आहे मॅडम, पण या कॅन्टीनचं काय? म्हणजे मॅडम इथे सगळा उलटा कारभार आहे. जनरल आणि गरीब वॉर्डच्या पेशंटकडून वाटेल तेवढे पैसे उकळतो हा अण्णा, आणि स्पेशल वॉर्डच्या लोकांना सगळं स्वस्तात मिळतं इथे. ओ,
खरंच उलटा कारभार आहे सगळा. मॅडम आम्हालाही सवलत नाही मिळत इथे. साधा इडली सांबार जरी घ्यायचा असेल ना तरी तो 60 रुपयाला मिळतो. आणि इथे आजूबाजूला कुठलं हॉटेल नाहीये, त्यामुळे इथेच येऊन खावं लागतं सगळ्यांना. ठीक आहे, मी आलेच. आजोबा, तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही जेवलात का? आजोबा, पैशांची अडचण आहे का? आजोबा, काकू, अहो तुम्हाला हे सगळं माहिती आहे ना, मग तुम्ही का कोणाला बोलला नाही? ते आमचं कोण ऐकणार मॅडम, त्यापेक्षा न बोललेलं बरं. हे अनु, ते स्पेशल रूम 2 मधल्या पेशंटला आज डिस्चार्ज देणार आहेत ना? अरे नाही ना, सप्रे सर म्हणाले की त्याला किमान अजून 2 दिवस तरी लागतील संपूर्ण रिकवर व्हायला. सो ओके. ए अंजली, तू त्या पेशंटचे रिपोर्ट्स पाहिलेस ना? अगं काय, आम्ही बोलतोय काहीतरी. लक्ष कुठे? काय झालं? अगं अनु, मी तुला सांगतो, या अजून त्या कॅन्टीन मध्येच रमली. त्या कॅन्टीनच्या रेट्स बद्दल हिचं काहीतरी म्हणणं असणार. अंजली, अगं प्रत्येक मॅटर मध्ये कसं ना आपण काहीतरी करणार. वी हिअर टू लर्न, नॉट टू टीच. पण इथल्या कन्सर्न लोकांना जर हे माहिती नसेल तर आपण त्यांना लक्षात आणून द्यायला नको का? बर, मग आता काय करणार आहेस तू? हे सगळं सप्रे सरांच्या कानावर घालायला हवं असं वाटतं मला. अगं अंजली, आपण आत्ता आलोय, आत्ता. त्यांनी काहीतरी विचार करूनच ठरवले असतील ना ते कॅन्टीनचे रेट्स. अगं पण गरजू लोकांना जर का ते परवडत नसतील तर हे मॅनेजमेंटला कळायला नको का? नाही अंजली, माझं काय म्हणणं आहे, तुला आजी आजोबांबद्दल वाईट वाटतंय ना, मग तू त्यांना पैशांची मदत कर ना. एवढं सोपं आहे. मग इतर पेशंटचं काय? कळलं? हा प्रॉब्लेम आहे आणि हे त्यांना कळलंच पाहिजे. बरं, हे तू त्यांना नंतर कधीतरी सांग, पण आता एवढी घाई नाहीये. नंतर का? आपल्याला आत्ता कळलंय ना, मग त्यांना सुद्धा आत्ताच कळायला हवं. एनिवे, मी बघते, भेटू आपण. चल, बाय. हिचं ना नेहमी घोड्यावरच असतं, स्वस्त कधी बसतच नाही. जाऊ दे. सर, आपल्या नवीन हॉस्पिटलच्या एंट्रन्सलाच हा मोठा फाउंटेन असेल, म्हणजे पेशंटला एखाद्या 5 स्टार हॉटेलला आल्याचा फील आला पाहिजे. ग्रेट, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. हा, तर इकडे आत आल्यानंतर हे मोठं रिसेप्शन असेल, इथे पुढे आल्यानंतर मोठा लाऊंज असेल, म्हणजे वेटिंग एरिया. त्याआधी मला सांगा, तुम्ही कॅफेटेरिया कुठे प्लॅन केला? कॅफेटेरिया हा इथे. इथे? हो सर. नाही, कॅफेटेरिया टॉप फ्लोअरलाच असू दे. सगळा समुद्र तिथून दिसला पाहिजे. सी, मेन पॉइंट इज वी आर टार्गेटिंग फॉरेनर्स आणि असे लोक ज्यांना मेडिकल टुरिझम मध्ये इंटरेस्ट. हा चालेल सर, तुम्ही सांगाल तसे चेंजेस करतो मी. प्लीज करा. कसं आहे ना, हॉस्पिटलमध्ये एंटर केल्यानंतर तो जो एक आजारी फील असतो ना, तो मला इथे नको आहे. इट शुड बी अ प्लेझंट एक्सपिरियन्स. आणि तेच USP असेल आपल्या हॉस्पिटलचं. एक्झॅक्टली. प्रदीप. हा मॅडम, बोला. बरं झालं इथेच भेटला. जरा सप्रे सरांच्या केबिन मध्ये चला ना माझ्या बरोबर. कॅन्टीनच्या रेट्स बद्दल सांगूया जाऊन त्यांना. मी मॅडम, मी काय बोलणार तिकडे ना? का? तुम्हाला सुद्धा कॅन्टीनचे रेट्स जास्त वाटतातच आहेत ना, हेच जाऊन तिथे सांगायचंय. बरं, मी आशा मॅडमला पण बोलवतो. शेवटी कसं आहे, माणूस जेव्हा आजारी असतो ना तेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो, पण आजूबाजूला बघितल्यानंतर त्याला आणखी आजारी वाटावं असं हॉस्पिटल नको आहे मला.
It should be a grand experience to everyone. May I come in, sir?